आज इथं माणसं वगैरे आली होती, गड्डे वगैरे करून ठेवले होते आणि अखेरकार आज शेडचं काम सुरू करण्यात आलं. तर हाय गाईज, मी आहे रोहित आणि आजचा माझा दिवस कसा गेला तर जाणून घेऊया. तर आमच्या इथं शेड बांधायचं काम चालू असल्यामुळे मला तर काही जास्त अवघड काम सांगितले नाही. मी तर मस्तपैकी मालकासारखं जाऊन उभं राहिलो आणि इकडे तिकडे फिरत होतो. फक्त मी असं फालतू फिरताना दिसताच पप्पानी मला लगेच सांगितलं जा आणि पाणी घेऊन ये. आणि मला हे माहितीये 90% मुलांचं हेच काम जास्त असतं. जा चहा घेऊन ये, पाणी घेऊन ये, टोपलं घेऊन ये, फलाना ढिमकाना अशा बऱ्याच गोष्टी सांगतात. यांना सगळ्यांना पाणी आणून दिलंच होतं की लगेच कळलं की कॉन्क्रीटला पाणी कमी पडलंय. आणि मग काय 20 लिटरची कॅन घेतली, निघालो पाणी आणायला. हातात कॅन घेऊन हौदापर्यंत चाललोच होतो की माझी नजर पडली जॉलीवरती. तो मस्त पैकी झोपलेलो होतो उन्हामध्ये थंड जागेवर. त्याचा आराम मला काही रावला जात नव्हता. असं वाटत होतं एक बकेट भरून त्याच्या अंगावरती पण वाटलं यार नको जाऊ द्या, झोपू द्या विचार. यार एवढी मोठी बकेट भरून आणली तरी सुद्धा काही टप भरायचं नावच घेत नव्हता. मग काय परत गेलो वापस आणायला. आता तर या जॉलीला ओढलं करणारच होतो रे मी, लेकिन मैंने इस बार भी माफ कर दिया. एवढं झाल्यानंतर तर टप फुल भरला होता आता. आणि शेडच्या कामासाठी वेल्डिंग वगैरेचं काम पण चालूच होतं. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या प्रकारचे काम काही आज माझ्याकडून घडवण्यात आले. चला तर मित्रांनो, रजा येतो, भेटूया पुढच्या ब्लॉग मध्ये. धन्यवाद.